नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या लेक्चर सिरीजमध्ये पुढचा आपला टॉपिक आहे रेकॉर्डिंग टेक्निक्स। मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण मेथड स्टडीची प्रोसिजर शिकलो होतो। त्या प्रोसिजरमध्ये सर्वात पहिली स्टेप होती ती म्हणजे एखादी प्रोसेस सिलेक्ट करणे आणि दुसरी प्रोसेस होती ती म्हणजे त्या प्रोसेसला रेकॉर्ड करणे। आता हे जी रेकॉर्ड करण्याची जी पद्धत आहे किंवा रेकॉर्ड करण्याची जी स्टेप आहे ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे मेथड स्टडीमध्ये। आणि ही जी स्टेप आहे ही आता आपण डिटेलमध्ये पुढे शिकणार आहोत, हे इथे समजून घ्या। रेकॉर्डिंग करणं ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे मेथड स्टडीमध्ये आणि त्यालाच म्हटलं जातं रेकॉर्डिंग टेक्निक्स। ओके मित्रांनो, एखादी मेथड स्टडी कधी सक्सेस होऊ शकते तर ज्यावेळेस रेकॉर्डिंग अतिशय योग्य प्रकारे केलेलं असेल त्याच वेळेस। रेकॉर्डिंगचा अर्थ इथे असा होतो की ऑपरेटर ज्या पद्धतीने काम करतोय तो कशा पद्धतीने काम करतोय हे व्यवस्थितरित्या आपल्याकडनं रेकॉर्ड झालं पाहिजे आणि हे रेकॉर्ड करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या पद्धतींना म्हणतात रेकॉर्डिंग टेक्निक्स। असं मी आत्ता म्हटलं की मेथड स्टडीचा सक्सेसच हा कशावर डिपेंड असतो तर रेकॉर्डवरती डिपेंड असतो। कारण त्याच रेकॉर्डचा वापर करून, त्याच डेटाचा वापर करून आपण क्रिटिकल एक्झामिनेशन करणार असतो। म्हणजे पुढची जी स्टेप असते ती म्हणजे एक्झामाइन, क्रिटिकल एक्झामिनेशन करणार असतो, हे लक्षात घ्या। आणि या ठिकाणी मित्रांनो सगळे जे फॅक्ट्स असतात, आपण जे काही रेकॉर्ड करतो सगळे जे फॅक्ट्स असतात हे आपण चार्ट्स अँड डायग्रॅम्सच्या फॉर्ममध्ये रेकॉर्ड करत असतो। चार्ट्स अँड डायग्रॅम्स, ओके। म्हणजे एखादा ऑपरेटर कशा पद्धतीने काम करतोय याचं जे आपण रेकॉर्डिंग करतो ते आपण चार्ट्स फॉर्मॅटमध्ये किंवा डायग्रॅमच्या फॉर्मॅटमध्ये रेकॉर्डिंग करून घेत असतो। आणि म्हणजे जे काही आपण बघतो, ऑब्झर्वेशन करतो, रेकॉर्डिंग करतो त्याला आपण चार्ट्स आणि डायग्रॅमच्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करत असतो, या ठिकाणी इथे समजून घ्या। मित्रांनो, आता मग कोणकोणत्या रेकॉर्डिंग टेक्निक्स आपल्याला सिलेबसमध्ये शिकायच्या आहेत तर सर्वात पहिली जी टेक्निक आहे मित्रांनो ती म्हणजे आउटलाईन प्रोसेस चार्ट। ओके, आउटलाईन प्रोसेस चार्ट हे आपल्याला इथे शिकायचं आहे। फार महत्त्वाचा टॉपिक आहे आउटलाईन प्रोसेस चार्ट, यावरती जवळपास प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन असतो आउटलाईन प्रोसेस चार्ट। त्यानंतर दुसरा जो चार्ट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे फ्लो प्रोसेस चार्ट। ओके, फ्लो प्रोसेस चार्ट हे दोन महत्त्वाचे चार्ट आहेत आणि यामध्ये तुमचा ऑपरेटर कोणत्या पद्धतीने, कोणत्या सिक्वेन्सने काम करतोय ते या ठिकाणी रेकॉर्ड केलं जातं। त्यानंतर अजून पुढच्या रेकॉर्डिंग टेक्निक्स आपल्याला शिकायची थर्ड ती म्हणजे मल्टिपल ॲक्टिव्हिटी चार्ट। मित्रांनो, मल्टिपल ॲक्टिव्हिटी त्याच्या नावातच आहे, एका ऑपरेटरला एकापेक्षा अनेक कामं करता येतील का हे जर आपल्याला डिफाईन करायचं असेल, डिसिजन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी मल्टिपल ॲक्टिव्हिटी चार्टचा वापर केला जातो। त्यानंतर फोर्थ जो चार्ट आहे मित्रांनो सीमो चार्ट, हा पण आपल्याला ड्रॉ करावा लागतो रेकॉर्डिंग टेक्निकमध्ये। हा कसं करतात ते आपण नंतर बघणारच आहोत। त्यानंतर फिफ्थ जे आहे मित्रांनो ते म्हणजे फ्लो डायग्रॅम्स, वेगवेगळ्या टाईपच्या फ्लो डायग्रॅम्स आपण ड्रॉ करू शकतो। त्यानंतर आहे ती सिक्स्थ म्हणजे स्ट्रिंग डायग्रॅम, हे पण आपल्या सिलेबसचाच पार्ट आहे, स्ट्रिंग डायग्रॅम। त्यानंतर सायकल ग्राफ आणि क्रोनो सायकल ग्राफ या दोन महत्त्वाच्या रेकॉर्डिंग टेक्निक्स आहे। सायकल ग्राफ, सायकल अँड क्रोनो सायकल ग्राफ, हे दोन्ही ग्राफ हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत। आणि शेवटी वेगवेगळे अजून काही चार्ट्स असतील ते आपण बघणार आहोत, परंतु जनरली एवढे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत एवढे सारे चार्ट्स या रेकॉर्डिंग टेक्निक्समध्ये आपल्याला शिकायचे आहेत। एवढे चार्ट शिकल्यानंतर आपला रेकॉर्डिंग टेक्निक आणि मेथड स्टडी हा टॉपिक आपला कंप्लीट होईल। सर्वात पहिली रेकॉर्डिंग टेक्निक ती म्हणजे प्रोसेस
चार्ट आहे मित्रांनो, जे आता आपण शिकणार आहोत. यावरती जवळपास प्रत्येक एक्झाम मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. सर्वात पहिली रेकॉर्डिंग टेक्निक आता आपण शिकतोय ती म्हणजे प्रोसेस चार्ट. म्हणजे आपण जे ऑपरेटर काम करतोय ते कशा पद्धतीने रेकॉर्ड करणार, तर प्रोसेस चार्ट ह्या पद्धतीने रेकॉर्ड करणार. कसं रेकॉर्ड करणार ते आता आपण बघूया. सर्वात अगोदर ह्या चार्टमध्ये खूप सारे सिम्बॉलचा वापर आपण करत असतो. दिस चार्ट रिप्रेझेंटेड बाय डिफरंट सिम्बॉल्स. ओके, वेगवेगळ्या पद्धतीचे सिम्बॉलचा वापर करून आपण प्रोसेस चार्ट आपण ड्रॉ करत असतो. एक लक्षात घ्या, सिम्बॉल्समुळे काय होतं, सिम्बॉल्समुळे आपल्याला एक बेटर आणि क्विक अंडरस्टँडिंग होतं. म्हणजे एखादी गोष्ट थिअरॉटिकली मोठ्या पद्धतीने लिहिण्यापेक्षा त्याचा जो अर्थ होतो तो एखाद्या सिम्बॉलमध्ये जर आपण लिहिला तर लवकर आपल्याला समजतं, बेटर अंडरस्टँडिंग होतं, क्विक अंडरस्टँडिंग होतं. त्यासाठी आपण वेगवेगळे सिम्बॉल्स यूज करत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रोसेस चार्टमध्ये नेहमी आपण काय रेकॉर्ड करतो, तर फक्त सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन रेकॉर्ड करत असतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी पुन्हा सांगतोय, प्रोसेस चार्टमध्ये आपण फक्त सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन रेकॉर्ड करत असतो. सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन म्हणजे सर्वात पहिले काय काम केलं ऑपरेटरने, त्यानंतर काय केलं, आणि त्यानंतर काय केलं, आणि पुन्हा त्यानंतर काय केलं, असं आपण रेकॉर्डिंग करत असतो ह्या चार्टमध्ये. सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन हे फार महत्त्वाची लाईन आहे की आपण सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन रेकॉर्ड करतो. हे लक्षात ठेवा. हे का सांगतोय मी पुढे तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की प्रोसेस चार्टमध्ये आउटलाईन प्रोसेस चार्ट असू देत किंवा फ्लो प्रोसेस चार्ट, दोघांमध्ये फक्त सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन आपण लिहित असतो. त्यानंतर आता ह्या चार्टमध्ये कोणकोणत्या सिम्बॉलचा वापर केला जातो ते आता आपल्याला शिकायचं आहे. आणि बऱ्याचदा ह्या सिम्बॉलचा मिनिंग काय आहे हे तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारलं जातं. म्हणजे चार्ट ड्रॉ करा हे 4 मार्कांसाठी विचारतात, तर या सिम्बॉलचा मिनिंग काय आहे किंवा ह्या मिनिंगचा सिम्बॉल काय आहे या पद्धतीचे क्वेश्चन 2 मार्कांसाठी विचारले जातात. सर्वात पहिला सिम्बॉल आहे मित्रांनो, या पद्धतीचा सिम्बॉल तुम्हाला ह्या चार्टमध्ये ड्रॉ करावा लागतो, ज्याला आपण सर्कल म्हणू शकतो. आणि ह्या सर्कलचा अर्थ असा होतो ऑपरेशन. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की प्रोसेस चार्ट ड्रॉ करताना ज्या ज्या ठिकाणी काहीतरी ऑपरेशन करतोय ऑपरेटर, त्या ठिकाणी आपण या पद्धतीचा सर्कलचा सिम्बॉल यूज करत असतो. आता ऑपरेशन म्हणजे काय, तर कुठलेही ऑपरेशन, तो कदाचित ऑपरेटर कटिंग करत असेल, फायलिंग करत असेल, फेसिंग करत असेल, कोणत्याही पद्धतीची ऍक्टिव्हिटी करत असेल तर त्याला ऑपरेशन म्हटलं जातं. आणि या ठिकाणी हा सिम्बॉलचा वापर केला जातो. दुसरा जो सिम्बॉल आहे मित्रांनो तो म्हणजे या पद्धतीचा स्क्वेअर आपल्याला ड्रॉ करायचा असतो. आणि या स्क्वेअरचा अर्थ असा होतो इन्स्पेक्शन. ओके, स्क्वेअरचा अर्थ असा होतो इन्स्पेक्शन. आता त्याच्या नावातच आहे की ज्या ज्या ठिकाणी कुठल्या तरी इन्स्ट्रुमेंटचा वापर करून ऑपरेटर काहीतरी चेकिंग करतोय, काहीतरी इन्स्पेक्शन करतोय, कुठली तरी गोष्ट टेस्ट करतोय, म्हणजे थोडक्यात इन्स्पेक्शन सारखी कुठलीही ऍक्टिव्हिटी करतोय, तर त्या ठिकाणी आपण इन्स्पेक्शनचा सिम्बॉल वापरतो. म्हणजेच हा स्क्वेअर या ठिकाणी आपण ड्रॉ करत असतो. त्यानंतर तिसरा सिम्बॉल आहे मित्रांनो, तो म्हणजे या पद्धतीचा ॲरो आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ओके, या पद्धतीचा ॲरो ड्रॉ करायचा आहे. या ॲरोला म्हटलं जातं ट्रान्सपोर्ट. आता ट्रान्सपोर्ट या ठिकाणी पण त्याच्या नावातच त्याचं मिनिंग आहे की मूवमेंट ऑफ वर्कर, मटेरियल ऑर इक्विपमेंट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. त्याच्या नावातच आहे, ट्रान्सपोर्ट होत आहे. कोण ट्रान्सपोर्ट होऊ शकतं, एकतर स्वतः वर्कर ट्रान्सपोर्ट होईल किंवा मटेरियल ट्रान्सपोर्ट होईल किंवा कुठलं इक्विपमेंट किंवा काहीतरी ट्रान्सफर होत आहे एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती, तर त्या ठिकाणी आपण ट्रान्सपोर्ट म्हणजे या पद्धतीचा ॲरो ड्रॉ करत असतो सिम्बॉल म्हणून. त्यानंतर फोर्थ जो सिम्बॉल आहे आपला तो म्हणजे या पद्धतीचा थोडा इंग्लिश लेटर डी सारखा सिम्बॉल आपण ड्रॉ करतो आणि याला डिले असं म्हटलं जातं. ओके, डिले
यालाच टेम्पररी स्टोरेज असं पण कधी कधी म्हटलं जातं. ओके, आता डिलेचा अर्थ काय होतो की वेन समथिंग स्टॉप द प्रोसेस और प्रॉडक्ट वेट, म्हणजे कधी कधी तुम्हाला थोडंसं वेटिंग करावं लागतं किंवा तुमचं प्रोसेस कधी कधी थोड्या वेळासाठी स्टॉप होते. लक्षात घ्या, त्याला आपण म्हणतो डिले. डिले हा इंग्लिश शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकलाय, त्याचा तोच मिनिंग आहे की कधी कधी प्रोसेस थोड्या वेळासाठी स्टॉप होते किंवा कधी कधी वेटिंग करावं लागतं, कधी कधी मटेरियल येण्यासाठी वेटिंग करावं लागतं. तर त्यावेळेस आपण डिले हा सिम्बॉल यूज करत असतो. आणि फिफ्थ सिम्बॉल आहे, 5 जनरली महत्त्वाचे सिम्बॉल्स आहे यामध्ये. शेवटचा सिम्बॉल आहे, या पद्धतीचं तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे आणि या सिम्बॉलला म्हटलं जातं स्टोरेज. ओके, आता स्टोरेजचा अर्थ काय होतो? ओके, ज्यावेळेस एखादी गोष्ट इंटेन्शनली रिटेन केली गेलेली असते, एखाद्या ठिकाणी ठेवलेली असते, त्याला म्हटलं जातं स्टोरेज. ओके, त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. जसं की एखादं मशीनचं कटर किंवा एखादं टूल मी एखाद्या ठिकाणी स्टोअर करून ठेवलेलं आहे, एखाद्या विशिष्ट जागेवर ठेवलेलं आहे, तर त्याला आपण म्हणणार स्टोरेज. मित्रांनो, हे 5ही सिम्बॉल इम्पॉर्टंट आहे. यांचाच वापर करून आपण पुढे प्रोसेस चार्ट ड्रॉ करणार आहोत. हे चार्ट या सिम्बॉलचा मिनिंग किंवा मिनिंगचा सिम्बॉल हे 2 मार्कांसाठी बऱ्याचदा विचारलं गेलेलं आहे. मित्रांनो, हा जो प्रोसेस चार्ट आहे, या प्रोसेस चार्टचे 2 टाईप आहेत. पहिला आहे तो म्हणजे आउटलाईन प्रोसेस चार्ट, आउटलाईन प्रोसेस चार्ट. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे फ्लो प्रोसेस चार्ट. सेकंड टाईप आहे फ्लो प्रोसेस चार्ट. आता हे दोनही चार्ट आपण बघणार आहोत. सर्वात पहिले आपण बघणार आउटलाईन प्रोसेस चार्ट. यावरती बऱ्याचदा वेगवेगळे एक्झाममध्ये विचारलेले आहेत आउटलाईन प्रोसेस चार्ट. आता मित्रांनो, प्रोसेस चार्टचे 2 प्रकार आहेत, आउटलाईन आणि फ्लो प्रोसेस चार्ट. त्यातला आउटलाईन आपण शिकतोय. आणि हा जो आउटलाईन प्रोसेस चार्ट आहे, हा फक्त एखाद्या प्रोसेसचे की ऑपरेशन्सलाच रेकॉर्ड करतो, सर्वच्या सर्व ऑपरेशन्स रेकॉर्ड करत नाही. म्हणजे एखादा ऑपरेटर काहीतरी काम करतोय, तर त्या कामातले किंवा त्याच्या कामामधले महत्त्वाचे गोष्टीच फक्त आपण रेकॉर्डवरती घेतो, की ऑपरेशन्स फक्त आपण रेकॉर्ड करतो. आणि ह्या की ऑपरेशन्समध्ये ऑपरेशन्स येतील, इन्स्पेक्शन येतील, या सर्व गोष्टी आपण काय करतो, रेकॉर्ड करतो. विदाउट गोईंग इन द डिटेल्स, आपण फार डिटेलमध्ये त्या ऑपरेशनला रेकॉर्ड करत नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर हा प्रोसेस चार्ट फक्त तुम्हाला ओव्हरऑल पिक्चर देतो की ती प्रोसेस कशी होते. ओव्हरऑल पिक्चर ऑफ द प्रोसेस, म्हणजे एखादी प्रोसेस ऑपरेटर कसा करतोय, कशी काम करतोय, त्याचं ओव्हरऑल पिक्चर फक्त हा चार्ट तुम्हाला देतो. डिटेलमध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टी सांगत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, या चार्टमध्ये व्हेअर वर्क टेक प्लेस, काम एक्झॅक्टली कुठे झालेलं आहे आणि ते कुणी केलेलं आहे, हे ह्या चार्टमध्ये येत नाही. कारण आपण वरतीच शिकलोय की हा चार्ट फक्त की ऑपरेशन सांगतो, डिटेलमध्ये तुम्हाला कुठलीही माहिती देत नाही. म्हणून ह्या चार्टमध्ये जनरली, लक्षात घ्या, जनरली ह्या चार्टमध्ये 2च सिम्बॉल जास्त वापरले जातात. आत्ताच आपण मागच्या स्लाइडमध्ये 5 सिम्बॉल बघितले, त्यापैकी 2 सिम्बॉल इथं जास्त वापरले जातात. त्यातला पहिला आहे तो म्हणजे ऑपरेशन. आत्ताच आपण बघितलं, ऑपरेशनचा सिम्बॉल असतो सर्कल, हा सर्कल सारखा. आणि इन्स्पेक्शनचा असा स्क्वेअर सारखा हा सिम्बॉल असतो. या 2 सिम्बॉलचा जास्तीत जास्त वापर आउटलाईन प्रोसेस चार्टमध्ये केला जातो. ओके मित्रांनो, आता आपण एक्झामला जे एक्झाम्पल येतात आउटलाईन प्रोसेस चार्टचे, त्यातले 1 किंवा 2 एक्झाम्पल मी इथे समजावून सांगतो. मित्रांनो, खरं तर हा खूप सोपा प्रकार आहे चार्ट ड्रॉ करणे. थोडंसं तुम्हाला एक कॉमन सेन्सचा वापर करायचा आहे आणि थोडंसं क्रिटिकल थिंकिंग करायचं आहे. तुम्हाला व्यवस्थित
आउटलाईन प्रोसेस चार्ट ड्रॉ करता येतो. आता मित्रांनो, एक्झामला जे एक्झाम्पल येतात ते एक्झाम्पल हे जनरल असतात. कुठल्याही स्पेसिफिक इंडस्ट्रीमधलं कुठलं तरी स्पेसिफिक टास्क तुम्हाला येणार नाही, तर एक जनरल एक्झाम्पल असतं. त्यातलं एक जनरल एक्झाम्पल आता मी घेणार आहे. एक ऑपरेटर आहे, त्या ऑपरेटरला मला रेकॉर्ड करायचं आहे आणि तो ऑपरेटर काय काम करणार आहे, तर तो ऑपरेटर काम करणार आहे चेंज ऑफ रिफिल ऑफ बॉल पेन. हे लक्षात घ्या, आपण जनरल एक्झाम्पल येतात इथे. एक्झॅक्टली टेक्निकल एखाद्या इंडस्ट्रीतलं एक्झाम्पल तुम्हाला एक्झामसाठी येणार नाही. जनरल एक्झाम्पल आहे चेंज ऑफ रिफिल ऑफ बॉल पेन. एखादा ऑपरेटर आता बॉल पेनची रिफिल चेंज करणार आहे. मित्रांनो, ह्या पद्धतीचा क्वेश्चन आल्यानंतर थोडंसं शांत बसायचं आहे आणि कॉमन सेन्सचा वापर करायचा आहे. थोडंसं क्रिटिकल थिंकिंग करायचं आहे. लहानपणापासून तुम्ही बऱ्याच वेळा बॉल पेनची रिफिल चेंज केलेली आहे. हे असं काम आहे की जे कोणी केलेलं नाही, कुणालाच माहीत नाही असं नाहीये. मग आता आपल्याला करायचं काय, ऑपरेटर काय करणार आहे, ऑपरेटर हा एका बॉल पेनची रिफिल चेंज करणार आहे. जुनी रिफिल काढून नवीन रिफिल टाकणार आहे आणि ॲज अ इंजिनियर म्हणून तुम्हाला काय करायचंय, त्याला रेकॉर्ड करायचंय. रेकॉर्ड करायचं याचा अर्थ तो काय काम करतोय, कोणत्या सिक्वेन्सने कोणतं कोणतं काम करतोय ते आपल्याला आपल्या रेकॉर्डवरती घ्यायचं आहे. आणि रेकॉर्डवरती घेताना सिम्बॉलचा वापर करायचा आहे, कारण मी आत्ताच मागे सांगितलं की प्रोसेस चार्टमध्ये सिम्बॉल्स इम्पॉर्टंट असतात आणि या ठिकाणी आपण आउटलाईन प्रोसेस चार्ट ड्रॉ करतोय. आणि आत्ताच मी सांगितलं आउटलाईन प्रोसेस चार्टमध्ये जनरली दोनच सिम्बॉल वापरले जातात, ऑपरेशन आणि इन्स्पेक्शन. मित्रांनो, आता या पद्धतीचे चार्ट ड्रॉ करण्यासाठी एक जनरली आपण जनरल एक चार्ट ड्रॉ करू शकतो. सुरुवातीला त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की तुमचा टास्क कुठला आहे. आता टास्क मी ऑलरेडी लिहिलेला आहे, चेंज ऑफ रिफिल ऑफ बॉल पेन. त्यानंतर दुसरं आपल्याला लिहायचं आहे ते म्हणजे चार्ट्स कुठे स्टार्ट होतो. ओके, चार्ट्स बिगिन, वेअर चार्ट्स बिगिन. चार्ट कुठल्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे, चार्ट्स बिगिन. आणि चार्ट कुठल्या ठिकाणी एंड होणार आहे, चार्ट एंड्स. या दोन गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे. त्याच्या अगोदर मित्रांनो मात्र मी तुम्हाला चार्ट कसा लिहायचा हे सांगतो. मित्रांनो, जनरली तुम्ही थोडंसं विचार करा की एखाद्या बॉल पेनची रिफिल तुम्ही कशी चेंज कराल. ओके, साधी गोष्ट आहे. एक असा थोडा वेळ आपण समजूया की हा एक बॉल पेन आहे आणि याची रिफिल आपल्याला चेंज करायची आहे. सर्वात अगोदर आपण काय करतो हे लक्षात घ्या. बॉल पेनची रिफिल चेंज करायची असेल तर आपण त्याचा अगोदर कॅप काढून घेणार आहे. त्याचं कॅप काढून घेणार, या पद्धतीने कॅप काढून घेणार आहे त्याचं. त्यानंतर त्याचं जे नेक आहे, नेक म्हणजे हे हा जो पार्ट आहे त्याचा, हा पार्ट मी काढून घेणार, हा अनस्क्रू करणार आहे. त्यानंतर यातली जुनी रिफिल काढून घेणार. जुनी रिफिल काढल्यानंतर काय करणार आहे की जी नवीन रिफिल आहे त्या नवीन रिफिलला ह्या बॉल पेनची जी स्प्रिंग असते रिफिलमध्ये ती स्प्रिंग टाकणार आहे. ओके, त्यानंतर जी नवीन रिफिल आहे ती ह्या पेनच्या बॅरलमध्ये टाकणार आहे आणि ह्या पेनच्या बॅरलमध्ये टाकून हे नेक पुन्हा लावून देणार. आणि हे नेक पुन्हा लावून दिल्यानंतर मी चेक करून घेणार की बॉल पेन चालतोय की नाही व्यवस्थित आणि त्यानंतर शेवटी हे कॅप लावून देणार. तुम्ही म्हणणार की सर हे आम्हाला माहीत नाही का, एवढी सोपी गोष्ट. मित्रांनो, मी पुन्हा सांगतोय की समोरचा माणूस हे टास्क करतोय आणि यू आर अन ऑब्झर्वर. यू आर अन ऑब्झर्वर. तुम्ही ऑब्झर्व करताय त्याला आणि त्यातून तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं आहे. आता आपणच आपल्या मनाने इथं करायचं असतं की तो माणूस कशा पद्धतीने काम करेल. इथं आपण प्रत्यक्ष करणार नाही ना, एक्झामसाठीचा क्वेश्चन आहे, त्यामुळे आपणच. म्हणून इथं एक्झाम्पल हे जनरल दिलेले असतात. जसं की चेंज ऑफ रिफिल ऑफ बॉल पेन. समोरचा माणूस सर्वात अगोदर काय करेल, मी आत्ताच सांगितलं, अनस्क्रू द कॅप. तो त्या पेनची कॅप काढून घेईल, अनस्क्रू द कॅप. मित्रांनो, एक लक्षात घ्या, एखाद्या पेनची कॅप काढून घेणे, अनस्क्रू करणे, याचा अर्थ काय, हे एक प्रकारचं ऑपरेशन आहे. एक प्रकारचं ऑपरेशन आहे. म्हणून या ठिकाणी मी हा सर्कलचा सिम्बॉल ड्रॉ करणार आहे. मी एक एक्झाम्पल थोडं डिटेलमध्ये समजावून सांगतो, बाकीचे तुम्ही स्वतःहून करू शकता. आता कॅप काढून घेतलं.
आत्ताच मी सांगितलं की ह्या पद्धतीचं कॅप काढून घेतलं की हा जो नेक आहे बॉलपेनचा हा नेक पण काढावा लागेल. ओके, मग हा नेक काढून घ्यावा लागेल आपल्याला. दुसरं काय केले वर्करने, त्याने काय केलं, अनस्क्रू द नेक. त्याने त्या बॉल पेनचं नेक काढून घेतला. नेक काढून घेतला म्हणजे हे सुद्धा काय होतं, एक प्रकारचं ऑपरेशनच होतं. ओके, त्यानंतर त्याने काय केलं, हे नेक काढून घेतल्यानंतर त्याने आतमधली जुनी रिफिल काढून घेतली. ओके, जुनी रिफिल काढून घेतली म्हणजे काय, रिमूव्ह द ओल्ड रिफिल. रिमूव्ह केली त्याने, रिमूव्ह द ओल्ड रिफिल. त्याने जुनी रिफिल जी आहे ती त्याने काढून घेतलेली आहे. आता जुनी रिफिल काढून घेणे हे एक प्रकारची ऍक्टिव्हिटीच आहे, म्हणून ही सुद्धा काय झाली मित्रांनो, काय झालं इथे, ऑपरेशन झालंय. तुम्ही सर्कल हाच सिम्बॉल या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. आता रिफिल काढून घेतल्यानंतर काय करावं लागेल, नवीन जी रिफिल आहे, ओके, नवीन रिफिल, त्या नवीन रिफिल वरती स्प्रिंग जोडावी लागेल. ओके, असेंबल द स्प्रिंग. असेंबल द स्प्रिंग म्हणजे जुन्या रिफिलची स्प्रिंग काढून नवीन रिफिल वरती ती स्प्रिंग जोडावी लागेल. मित्रांनो, मी मगच सांगितलं की आपण फक्त की ऑपरेशन, महत्वाचे ऑपरेशन ह्या आउटलाईन प्रोसेस चार्ट मध्ये घेत असतो. मग असेंबल द स्प्रिंग हे सुद्धा एक प्रकारचं काय काम आहे, एक प्रकारची ऍक्टिव्हिटी आहे, म्हणून हे सुद्धा आपण सर्कलने ड्रॉ करायचंय. त्यानंतर पुढे काय करणार, आपण नवीन रिफिल वरती ज्यावेळेस आपण स्प्रिंग लावणार त्यानंतर आपण काय करणार, ही जी न्यू रिफिल आहे, प्लेस न्यू रिफिल, प्लेस न्यू रिफिल इन द बॅरल. बॅरल म्हणजे पेनचा हा जो ही जी पेनची बॉडी असते त्या बॉडीला इथे बॅरल असं म्हटलंय, किंवा प्लेस न्यू रिफिल इन पेन बॉडी असं म्हटलं तरी चालेल, इन अ बॉडी असं म्हटलं तरी चालेल. ओके, मग नवीन रिफिल त्या बॉडीमध्ये टाकणे, बॅरलमध्ये टाकणे ही सुद्धा एक ऍक्टिव्हिटीच आहे. म्हणजेच काय, ही एक प्रकारची एक प्रकारचं ऑपरेशन आहे. त्यानंतर बॅरलमध्ये रिफिल टाकल्यानंतर आपण याला स्क्रू, त्याचा जो नेक आहे तो नेक पॅक करून देणार. म्हणजे काय, आता तो जो नेक अनस्क्रू केला होता तो नेक आता मी स्क्रू करून टाकणार. स्क्रू दी नेक, त्या पेनचा नेक आता लावून द्या. मग पेनचा नेक लावून देणे ही सुद्धा एक ऍक्टिव्हिटीच आहे. ओके, मग ते पण मी ऑपरेशन मध्ये घेतलंय. आणि त्यानंतर शेवटी आता लगेच मी पेनचा कॅप लावणार नाही. या पद्धतीचा पेन आता रेडी आहे. आता मी हे नेक लावलेलं आहे, आता मी लगेच कॅप लावणार नाही, तर मी चेक करून बघेल. आपण बघतो ना, चेक करून बघतो पेन चालतोय की नाही. पेन चालतोय की नाही आपण चेक करून बघतो. म्हणजेच काय, आपण काय करतोय, तर आपण या ठिकाणी इन्स्पेक्शन केलं. मित्रांनो, हे लक्षात घ्या. चेक द रिफिल और चेक द पेन. चेक द रिफिल, ती रिफिल ऍक्च्युअली चालते का, लिहिता येते का, हे आपण चेक करतोय. आणि चेक करतोय याचा अर्थ या ठिकाणी आलं इन्स्पेक्शन. आणि शेवटी मित्रांनो, रिफिल व्यवस्थित चालते असं आपण बघितल्यानंतर हे कॅप आपण लावून देतो. कॅप लावून देतो म्हणजेच काय झालं, स्क्रू द कॅप. स्क्रू द कॅप, कॅप लावून दिलेला आहे. कॅप लावून देणे ही काय एक प्रकारची ऍक्टिव्हिटी आहे, म्हणून आपण या ठिकाणी सर्कल ड्रॉ केलेला आहे. मित्रांनो, आपण त्या ऑपरेटरने एवढ्या गोष्टी केल्या असं ऑब्झर्व केलं आणि ते ह्या चार्टमध्ये सिम्बॉलचा वापर करून लिहिलं, हे इथे लक्षात घ्या. यालाच म्हणतात आउटलाईन प्रोसेस चार्ट. आणि मित्रांनो, आता काय करायचंय, ही सर्वात पहिलं ऑपरेशन होतं म्हणून याला 1 म्हणायचं. हे दुसरं म्हणून याला 2, याला 3, याला 4, 5, इथे 6 आणि आता इथे 7 म्हणायचं नाही, कारण हे इन्स्पेक्शन आहे, ऑपरेशन नाही. ऑपरेशन 6 नंतर डायरेक्टली हे असेल ऑपरेशन 7 आणि हे जे आहे इन्स्पेक्शन हे 1 असेल. मित्रांनो, काही ठिकाणी एकापेक्षा जास्त वेळा सुद्धा इन्स्पेक्शन असू शकतं. आणि हे जे सगळे सिम्बॉल्स आहे मित्रांनो, हे तुम्ही लाईनने एकमेकांना कनेक्ट करून द्यायचे. हे कनेक्ट केले की आपला चार्ट हा तयार झालेला आहे, आपला चार्ट रेडी झालेला आहे. हा चार्ट इंडिकेट करतो चेंज ऑफ रिफिल ऑफ बॉल पेन आउटलाईन प्रोसेस चार्ट. आणि चार्ट झाल्यानंतर मित्रांनो, सर्वात एक सोपं काम असतं, ज्यालाही मार्क असतात, जे गरजेचं आहे लिहिणं, ते म्हणजे या चार्टची समरी लिहायची असते. ती चार्टच्या खाली लिहायची असते. आता इथे माझ्याकडे जागा नाही,
म्हणून मी इथे लिहितोय, तुम्ही चार्टच्या खाली लिहायचं असतं. समरीमध्ये काय लिहायचं असतं की कोणकोणते सिम्बॉलचा तुम्ही वापर केला. ओके, कोणते सिम्बॉल्स वापरले आपण? एक वापरला ऑपरेशन आणि एक वापरला आपण इन्स्पेक्शन. ओके, त्यानंतर महत्वाचं की याची आपल्याला फ्रिक्वेन्सी लिहायची आहे. ओके, फ्रिक्वेन्सी म्हणजे हा ऑपरेशन सिम्बॉल किती वेळा यूज झाला. इथे लक्षात येते तुम्हाला, ऑपरेशन सिम्बॉल आपण 7 टाइम्स 7 वेळा यूज केला, म्हणून आपण इथे लिहिणार फ्रिक्वेन्सी 7. आणि इन्स्पेक्शनचा सिम्बॉल 1 वेळा यूज केला, म्हणून आपण इथे लिहिणार 1. आणि ही जी चार्ट आपण ड्रॉ केला छोटासा, याला म्हणतात समरी ऑफ दिस आउटलाईन प्रोसेस चार्ट. आणि ह्या ठिकाणी आपला आउटलाईन प्रोसेस चार्ट पूर्ण होतो. हे साधारणतः मित्रांनो 4 किंवा 6 मार्कांसाठी जवळपास प्रत्येक एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. आणि शेवटी मित्रांनो हे लिहायचं आहे की चार्ट बिगिन्स. चार्ट कुठे बिगिन झाला, सुरुवात झाला अनस्क्रू द कॅपला, मग इथे लिहायचं अनस्क्रू द कॅप. आणि चार्ट एंड्स, एंड कुठे झाला, स्क्रू द कॅप, मग हे इथे लिहायचंय तुम्ही स्क्रू द कॅप. चार्ट सुरुवात कुठे होतो आणि एंड कुठे होतो. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. हे दुसरं एक्झाम्पल आहे मित्रांनो, रिप्लेस पंक्चर टायर ऑफ कार. एक कोणीतरी ऑपरेटर आहे, पंक्चर टायर आहे कारचं, त्याला ते रिप्लेस करायचं आहे. आणि तुम्ही ॲज अ इंजिनियर ऑब्झर्व करता आहात, तुम्हाला आता त्याचं रेकॉर्डिंग करायचं आहे. रेकॉर्डिंग करताना कोणता चार्ट आहे आपला, आउटलाईन प्रोसेस चार्ट. फक्त की ऑपरेशन घ्यायचे. आता मी थोडंसं फास्ट घेतो. सर्वात पहिले तुम्ही लिहिणार टास्क, जो ऑलरेडी मी लिहिलेला आहे, रिप्लेस पंक्चर टायर ऑफ अ कार. त्यानंतर आपण लिहिणार चार्ट्स बिगिन, चार्ट स्टार्ट कुठे होतो. आणि त्यानंतर आपण लिहिणार चार्ट एंड कुठे होतो. हे आपण नंतर लिहूया. त्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं मी आत्ताच सांगितलं होतं मगा, की थोडंसं विचार करायचा आहे, थोडंसं कॉमन सेन्सचा वापर करायचा आणि क्रिटिकल थिंकिंग करायचे की एखाद्या कारचं पंक्चर टायर आपण कसं रिप्लेस करतो. मग ऑपरेटर पण तेच करणार आहे, मग तेच थोडंसं डोक्यात ठेवून आपण त्या पद्धतीने करायचं, हा चार्ट लिहायचा आहे. सर्वात पहिले यामध्ये बऱ्याचदा तुम्ही डेटही लिहू शकता की हा चार्ट कोणत्या तारखेला बनवला गेला, आणि चार्टेड बाय म्हणजे हा चार्ट कोणत्या इंजिनियरने बनवला. इथे तुम्ही तुमचं नाव लिहू शकता, एक्झाम मध्ये नाव लिहिण्याची गरज नाही. चार्टेड बाय XYZ आणि डेट आपली आजची डेट आहे. ओके, आता चार्ट कसा आपण स्टार्ट करणार, थोडंसं कॉमन सेन्सचा वापर करायचा आहे. सर्वात पहिले आपण करणार आहे रिमूव्ह द पंक्चर टायर. जे टायर पंक्चर झालंय, रिमूव्ह द पंक्चर टायर. जे टायर ऑलरेडी पंक्चर्ड आहे त्याला आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. ओके, ही पहिली गोष्ट झाली. आणि तुम्हाला लक्षात येत आहे हे एक ऍक्टिव्हिटी आहे, काम आहे, म्हणून हा झाला सर्कलचा सिम्बॉल. दुसरं काय करावं लागेल, दुसरं म्हणजे रिमूव्ह ट्यूब. या टायरमधनं ती ट्यूब रिमूव्ह करावं लागेल, रिमूव्ह द ट्यूब, कारण ती पंक्चर झालेली म्हणून. आता ट्यूब रिमूव्ह करणे ही सुद्धा एक ऍक्टिव्हिटीज आहे मित्रांनो. त्यानंतर आता मात्र इथे लक्षात घ्या, ट्यूब रिमूव्ह केल्यानंतर तुम्ही काय कराल, ही ट्यूब चेक कराल. काय चेक कराल की पंक्चर कुठे आहे नक्की. ओके, तुम्ही पंक्चर चेक कराल, याचा अर्थ काय, तुम्ही इन्स्पेक्ट द पंक्चर, तुम्ही पंक्चर कुठे आहे हे शोधून काढणार. मग ही ऍक्टिव्हिटी येणार नाही, तर या ठिकाणी हे इन्स्पेक्शनचं काम आहे, चेकिंगचं काम आहे, म्हणून या ठिकाणी आपण इन्स्पेक्शनचा सिम्बॉल यूज करणार. त्यानंतर काय करणार, तुम्हाला कुठेतरी पंक्चर मिळेल आणि ते पंक्चर तुम्ही काय करणार, रिपेअर करणार. पंक्चर रिपेअर, त्याला जे काही करता येईल तुम्हाला रिपेअरिंग पंक्चर करण्यासाठी, पंक्चर रिपेअर करण्यासाठी ते तुम्ही करणार आहात. पंक्चर रिपेअर करणार म्हणजे कुठलं तरी ऍक्टिव्हिटीज आहे, ती ऍक्टिव्हिटी आपण घेणार. इथे ऑपरेशनचा सिम्बॉल आपण इथे यूज करणार. एकदा का पंक्चर रिपेअर झालं की आपण लगेच टायरमध्ये ते टाकणार नाही, कारण आपण एकदा चेक करून बघणार पुन्हा की खरोखर ते पंक्चर रिपेअर झालंय का. म्हणजे आपण काय करतो, आपण पुन्हा इन्स्पेक्ट करून बघतो. मित्रांनो हे लक्षात घ्या, जी कॉमन सेन्सचा वापर करून आपण जसं जसं काम करत असतो ना मित्रांनो, ते कॉमन सेन्सचा वापर करून तेच तुम्हाला इथे लिहायचं असतं. इन्स्पेक्ट द पंक्चर, पुन्हा एकदा पंक्चर चेक करून घ्यायचं खरोखर आपल्याकडनं ते रिपेअर झालंय का, म्हणजे पुन्हा इथं हाच सिम्बॉल येणार आहे इन्स्पेक्शनचा.
त्यानंतर त्या ट्यूबमध्ये तुम्ही हवा भरून घेणार, फिल द एअर. पुन्हा ओके, फिल द एअर म्हणजे काय येणार इथे, ऑपरेशनचं सिम्बॉल येणार आहे. सॉरी, इन्स्पेक्ट द पंक्चर नंतर इथे येणार आहे फिट द ट्यूब. ओके, फिट द ट्यूब. ही जी ट्यूब आहे मित्रांनो, ही ट्यूब आपण जो टायर आहे त्या टायरमध्ये आपण असेंबल करणार. म्हणजे ही सुद्धा एक झालं ऑपरेशनच आहे. जसं मी म्हटलं की ज्या ज्या पद्धतीने आपण करतो काम तेच आपल्याला इथे लिहायचं असतं. एकदा ट्यूब फिट केलं की आपण एअर फिल करणार त्या टायरमध्ये. फिल द एअर, एअर फिल करणे ही सुद्धा काय एक प्रकारची ऑपरेशनच आहे. आणि शेवटी हे जे टायर आहे हे टायर तुम्ही फिट करणार. फिट द टायर टू व्हेकल. हे जे टायर आहे हे तुम्ही व्हेकलला फिट करून देणार. हे पण एक प्रकारचं काय आहे, ऑपरेशनच आहे. मित्रांनो, यानंतर आपण कोणतंही इन्स्पेक्शन करत नाही एकदा टायर व्हेकलला लावल्यानंतर, कारण ते आता पंक्चर त्याचा ऑलरेडी रिपेअर झालेला आहे. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजे मागच्या चार्ट पेक्षा थोडासा यावेळेस 2 वेळा इन्स्पेक्शनचा वापर झाला. जसं मी मागे सांगितलं, ही झाली फर्स्ट ऍक्टिव्हिटी, हे सेकंड, हे थर्ड येणार नाही तर हे थर्ड येईल कारण हे ऑपरेशन आहे. हे फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. तसंच हे झालं पहिल्यांदा केलं ते आपण इन्स्पेक्शन, आणि हे सेकंड टाइम केलेलं इन्स्पेक्शन. आणि या ठिकाणी आपण याची लिहिणार समरी. जे आता मी सांगितलं समरी तुम्ही कशी लिहू शकता, सिम्बॉल कोणकोणते यूज केले, त्यातला पहिला होता आपला ऑपरेशन आणि दुसरा होता इन्स्पेक्शन. आणि त्याची लिहायची तुम्हाला फ्रिक्वेन्सी. हा ऑपरेशनचा सिम्बॉल 6 टाइम्स यूज झाला, 6 वेळा, आणि इन्स्पेक्शनचा सिम्बॉल 2 वेळा यूज झाला. हे लिहिलं की आपली समरी पूर्ण झाली आणि आपला चार्ट पूर्ण झाला. आता या ठिकाणी मित्रांनो मी या व्हिडिओ सिरीजमध्ये 2च एक्झाम्पल घेतले की पंक्चर टायर रिपेअर करणे, आणि दुसरा एक्झाम्पल आपण घेतलं ते म्हणजे एखाद्या बॉल पेनची रिफिल चेंज करणे. एक्झामला हे 2च एक्झाम्पल येतील का? अजिबात नाही. तुम्हाला प्रोसेस समजली काय करायचं आहे, यासाठी कोणतंही एक्झाम्पल एक्झामला येऊ शकतं. आता मी एखादं एक्झाम्पल देतो जे तुम्ही घरी प्रॅक्टिस करायचंय आणि त्याचा तुम्ही स्वतः आउटलाईन प्रोसेस चार्ट ड्रॉ करायचा आहे. चेंज ऑफ सिम कार्ड ऑफ मोबाईल. चेंज ऑफ सिम कार्ड ऑफ मोबाईल. मोबाईलचं सिम कार्ड चेंज करायचं आहे. एखादा ऑपरेटर मोबाईलचं सिम कार्ड चेंज करणार आहे आणि तुम्ही त्याला ऑब्झर्व करताय आणि तुम्ही रेकॉर्डिंग करताय. याचा चार्ट तुम्ही करू शकता. हे सुद्धा एक्झामला येऊन गेलंय. कारण हे मी सर्व एक्झाम्पल नाही घेऊ शकत, कारण कोणतंही एक्झाम्पल येऊ शकतं, याला कुठलंही बंधन नाही. फक्त एक्झाम्पल जनरली अशा पद्धतीचं एक्झाम्पल असेल की जे कॉमन आहे, तुम्ही इझिली लिहू शकता. दुसरं एक एक्झाम्पल आहे, कारचं जे टायर आहे, कारचं टायर तुम्हाला चेंज करायचं आहे विथ द हेल्प ऑफ स्क्रू जॅक. पण तिथे स्क्रू जॅकचा वापर करायचा आहे असं त्यांनी स्वतःहून म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात स्टेपनी चेंज करायची असं म्हणूया आपण. एक टायर काढून दुसरा टायर लावायचा आहे तर स्क्रू जॅकचा वापर करायचा. या ठिकाणी तुम्ही कसा आउटलाईन प्रोसेस चार्ट ड्रॉ करणार हे तुम्ही स्वतः विचार करायचा आहे. मित्रांनो, या 2 टास्कवरती काम करा, स्वतः ड्रॉ करून बघा. तुम्हाला नंतर कोणत्याही एक्झाम्पल पेपरला आलं तरी सुद्धा ते लिहिता येईल. अजून एक एक्झाम्पल देतो, शार्पनिंग ऑफ द पेन्सिल. एखादी पेन्सिल आहे त्याला शार्प करायचंय शार्पनरचा वापर करून, तर त्याचा कसा चार्ट तुम्हाला लिहिता येईल. आता तुम्हाला समजले मला काय म्हणायचंय. मी 2 एक्झाम्पल घेतले. आता तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल तुमच्या समोर आलं की थोडं कॉमन सेन्स आणि क्रिटिकल थिंकिंग हे कसं होत असेल ते काम, त्याचा वापर करून तुम्ही आउटलाईन प्रोसेस चार्ट ड्रॉ करू शकता. हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला मित्रांनो, कारण टॉपिकही त्या पद्धतीचा होता. ओके, पुढच्या लेक्चरला आपण पुढचा टॉपिक बघूया. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.